नमस्कार. आज आपण पफ स्लीव्ज कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ते बघणार आहोत. सध्या ही बाही भरपूर ट्रेंडिंगमध्ये आहे. बाहीची मापे स्क्रीनवर दिलेली आहेत. उंची 8.5 इंच, दंडगेर 5.5 इंच. इथे मी अस्तर घेतलेला आहे आणि साडीचा काठ कट करून घेतलेला आहे. अस्तर 4 फोल्ड करून बंद बाजू आपल्याकडे ठेवायची. बंद बाजूवर उंची टाकायची आहे. उंचीमधून जेवढा आपला काठ आहे तेवढा कमी करायचा. त्यासाठी काठ मोजून घेऊया. काठ आहे 4 इंच. 8.5 मधून 4 इंच कमी केल्यावर 4.5 इंच येईल. पफसाठी 4.5 उंचीची बाही इथे कट करणार आहोत. 4.5 इंच प्लस 1 इंच शिलाई असं टोटल 5.5 इंच घ्यायचं आहे. पट्टीने आखून घेऊया. इथून पफसाठी 4.5 इंच जास्त घ्यायचं. खुणा करून घेऊया. पट्टीने आखून घेऊया. इथून पुढे आपण नेहमीची बाही टाकणार आहोत. इथे बाही रुंदी मुंडा मोजून टाकूयात. मागील बाजूच्या मुंड्याला टेप लावून मोजून घेऊया. 10.5 इंच. बाही रुंदी 10.5 इंच घ्यायची. खुणा करून पट्टीने आखून घेऊया. बॉक्स तयार होईल. इथे दंडगेर 5.5 इंच प्लस 2.5 इंच शिलाई खुणा करून घेऊया. कॅप हाईट 3.5 इंच घ्यायची. 2.5 इंच शिलाईचं खुणा करून पट्टीने आखून घेऊया. इथून 2 इंच सरळ घेऊन बाहीला शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे नॉर्मल बाहीवर 1 इंच खालीवर खुणा करून घ्यायची. इथून इथपर्यंत प्लेट पडतील. ह्या भागाला थोडा गोल शेप द्यायचा आहे. आणि पुढील बाजूचा शेप नेहमी बाही शिवून झाल्यावर कट करायचा. आता काठ 4 फोल्ड करून दंडगेर टाकूयात. 5.5 इंच प्लस 2.5 इंच शिलाई कट करून घेऊया. दोन्ही बाहीसाठी 2 काठ कट करायचे आहेत. आता बाही कट करून घेऊया. कट करून झाल्यावर इथपर्यंत प्लेट टाकायच्या. हे समजण्यासाठी कट देऊयात. आता ब्लाऊज पीसवर बाही कट करून घेऊया. इथे कपडा कमी पडत होता म्हणून इथे जोड दिलाय. पीस 4 फोल्ड करून अस्तरची बाही त्यावर ठेवून कडेने थोडं जास्त कट करून घ्यायचं. काटा एवढंच अस्तर पण कट करून घेतलं. पिनअप करून बाही जोडून घेऊया. अस्तरपेक्षा जास्त कपडा कट करून टाकायचा. इथून इथपर्यंत प्लेट टाकून घेऊया. तसंच इथे पण प्लेट टाकून घेऊया. आता वरच्या साईडनं या प्लेटच्या विरुद्ध दिशेला इथे प्लेट टाकायच्या. अशा प्रकारे आपला पफ अशा प्रकारे दिसेल. आता बाही मुंड्याला लावून चेक करायची. जास्त असल्यास प्लेट टाकून ॲडजस्ट करायचं. इथे थोडंसं जास्त येतं आहे ते आपण बाही जोडल्यावर कट करूयात. त्यानंतर अस्तरच्या पट्टीवर बाहीची सरळ बाजू वर ठेवून त्यावर काठ उलटा ठेवायचा आणि शिवून घ्यायचं.
पुढे आतील शिलाईला धरून अस्तरवर दाब शिलाई द्यायची। दाब शिलाई दिल्यानंतर वरचा भाग पट्टीमध्ये असा फोल्ड करून कवर करायचा आणि पट्टीला आतून शिलाई द्यायची। जशी योकपट्टी जोडतो तसंच इथे जोडायचं आहे। काठ शिलाईमध्ये जाऊ नये म्हणून शिलाई काठाकडून द्यायची। शिलाई दिल्यावर पट्टी उलटून घ्यायची आणि वरून एक दाब शिलाई द्यायची। अशा प्रकारे आपली बाही तयार झाली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।